Doing? Good evening, everyone, guys. Today's topic is very important. Today we are going to learn about list of pronoun. Just come from an outside, so little bit late to reach at my home, and I had some network connection issues. So I sincerely apologize for late. I was late by 10 minutes. I'll start sharing my screen, guys. Are you able to see my screen? If you guys are able to see my screen, please reply me in the chat box. Thank you. I'll just wait for another 5 minutes, guys. I will wait for another 5 minutes. Some more people are joining. So list of pronoun. Last time we had completed helping verb session. We had learned about helping verb. We had learned about different types of helping verb. We had learned about an example of helping verb. We had learned how an helping verb play important role for an English speaking. लास्ट टाइम हम लोगों ने हेल्पिंग वर्ब के बारे में सीखा. हेल्पिंग वर्ब का रोल क्या होता है, उसके अलग अलग टाइप सीखे. वी हैड कंडक्टेड एन एग्जांपल्स ऑफ द हेल्पिंग वर्ब. टुडे सेशन इज रियली इंपॉर्टेंट एंड क्रूशियल. आज का सेशन जो है बहुत ही वैल्यूएबल है, बहुत ही इंपॉर्टेंट है. आजचा सेशन खूप महत्वपूर्ण आहे. एज आई ऑलवेज से इन माय ईच एंड एव्हरी सेशन, मैं मेरे हर एक सेशन में बोलता हूं, मी माझ्या प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो की त्या टॉपिकचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्या टॉपिकचं महत्व काय आहे, उस टॉपिक का इंपॉर्टेंस क्या है, उस टॉपिक का महत्व क्या है. वाइल टॉकिंग इन इंग्लिश, इंग्लिश में बात करते समय, इंग्लिश मध्ये बोलते वेळी. ओके, सो लिस्ट ऑफ प्रोनाउन, गाइस. लिस्ट ऑफ प्रोनाउन आई हैड टॉट यू इन पार्ट ऑफ स्पीच. मैंने आप लोग को पार्ट ऑफ स्पीच में पढ़ाया था. मी तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मध्ये शिकवलेलं होतं प्रोनाउनचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि प्रोनाउनचा रोल काय आहे इंग्लिश स्पीकिंग मध्ये. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. In Marathi, we call it as sarvanam. In Hindi, we call it as sarvanam. The word oblique verb which we can use in place of noun to avoid the repetition. असे शब्द जे आपण नामाच्या ऐवजी वापरतो त्याचं रिपीटेशन टाळण्यासाठी. ऐसे वर्ड जो हम लोग नाम के जगह पे यूज करते हैं उसका रिपीटेशन अवॉइड करने के लिए, बेसिकली व्हेन वी गो फॉर इंटरव्यू इन एन एनी कंपनी, जब हम लोग कोई भी कंपनी में इंटरव्यू के लिए जाते हैं, जेव्हा आपण कोणत्याही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जातो, देयर इज अ सेकंड राउंड ऑफ इंटरव्यू. इंटरव्यूचा एक सेकंड राउंड असतो ज्याला आपण बोलतो टॉपिक राउंड, जिसको हम लोग बोलते हैं टॉपिक राउंड. सो व्हेन वी गेट एन एनी टॉपिक टू स्पीक एट द टाइम ऑफ इंटरव्यू, इंटरव्यू के टाइम पे जब भी हमें कोई टॉपिक बात करने के लिए मिलता है, जेव्हा पण आपण इंटरव्यूला कोणता टॉपिक मिळतो, तो मेनी पीपल व्हेन दे स्टार्ट टॉकिंग ऑन द टॉपिक, जेव्हा लोक त्या टॉपिक वरती बोलायला चालू करतात, दे ऑलवेज डू रिपीटेशन. ते हमेशा नामाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा करतात. वो नाम का बार बार रिपीटेशन करते हैं. टू अवॉइड दॅट रिपीटेशन ऑफ नाउन, ते नामाचं रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी, ते रिपीटेशन टाळण्यासाठी वी हैव टू यूज वन कॉन्सेप्ट इन इंग्लिश ग्रामर. हमें इंग्लिश ग्रामर में एक कॉन्सेप्ट यूज करना पड़ता है. आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये एक कॉन्सेप्ट वापरावं लागतं, दॅट इज कॉल्ड एज प्रोनाउन. त्याला आपण प्रोनाउन बोलतो, उसको हम लोग प्रोनाउन बोलते हैं. ओके, सो instead of wasting more time, let's start pronoun.
pronoun. It's a huge list in English grammar. Pronoun की बहुत बड़ी लिस्ट है इंग्लिश ग्रामर में. Pronoun ची खूप मोठी लिस्ट आहे. My dear friends, listen me carefully. Be presence of mind. ध्यान से सुनो, केअरफुली ऐका, व्यवस्थित ऐकून घ्या. ट्राय अँड अंडरस्टँड इट, त्याला समजण्याचा प्रयत्न करा, त्याला समजून घ्या. सो द व्हेरी फर्स्ट and the most important point under the pronoun. Pronoun मध्ये सर्वात इम्पॉर्टंट सेशन अपन स्टार्ट करूया. प्रोनाउन के अंदर सबसे इंपॉर्टेंट सेशन हम लोग स्टार्ट करने जा रहे हैं. We are going to start very important and valuable session in the pronoun. And the very first session in the pronoun is nothing but him. H-I-M, him. Okay? Him is nothing but ऑब्जेक्ट फॉर्म ऑफ ही. हिम जो वर्ड है वो ही का ऑब्जेक्ट फॉर्म है. हिम जो शब्द आहे तो ही चा ऑब्जेक्ट फॉर्म आहे. आय रिपीट, हिम इज नथिंग बट ऑब्जेक्ट फॉर्म ऑफ ही. ओके, ही म्हणजे तो, ही मतलब वह, हिम. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट हिम. हम लोग अभी सीखने जा रहे हैं हिम के बारे में. आता आपण शिकतोय हिमच्या बद्दल. ओके, एज आई स्टेटेड, जैसे मैंने बोला, हिम इज एन ऑब्जेक्ट फॉर्म ऑफ ही. हिम जो है ही का ऑब्जेक्ट फॉर्म है. हिम हा प्रोनाउन आहे तो ही चा ऑब्जेक्ट फॉर्म आहे. ओके, बिकॉज हिम का जो यूज होता है वी यूजुअली डू इट इन द पॅसिव्ह वॉइस. हिमचा आपण जास्तीत जास्त वापर जो करतो तो पॅसिव्ह वॉइस मध्ये करतो. हिम का हम लोग ज्यादा से ज्यादा जो प्रयोग करते हैं पैसिव वॉइस में करते हैं. However, when we try and talk the normal sentences, जब अपन नॉर्मल रेगुलर वाक्य बोलते हो, जब भी हम लोग नॉर्मल रेगुलर सेंटेंसेस बात करने की कोशिश करते हैं, फॉर एग्जाम्पल while talking at the time of interview, while talking with our friends, colleagues, इंटरव्यू के समय बात करते टाइम पे, फ्रेंड्स के साथ बात करते टाइम पे, कलीग्स के साथ बात करते टाइम पे, while doing an any kind of general conversation, कोई भी हम लोग जब जनरल कॉन्वर्सेशन करते हैं तो हिम का नॉर्मली यूज होता है. हिमचा नॉर्मली वापर केला जातो. हिम इज यूजफुल इन अ नॉर्मल वे. एंड हाउ, कैसे, कशा प्रकारे. ओके, हिम कैन बी एप्लीकेबल विथ डिफरेंट प्रेपोजिशंस. हिम को हिंदी में बोलते हैं उन्हें, उसे. मराठीमध्ये आपण बोलतो त्याला किंवा त्यांना. If I consider him along with the prepositions, then its meaning will change accordingly. जर आपण हिमला preposition बरोबर consider केलं, त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. अगर हम हिम को preposition के साथ कनेक्ट करते, उसके अलग अलग मीनिंग्स बन जाते हैं. उसको अपन बोल सकते हैं ऑब्जेक्ट ऑफ preposition और preposition ऑफ ऑब्जेक्ट. ओके, मैंने जो ऑब्जेक्ट के अलग अलग टाइप पढ़ाए थे उसमें preposition ऑफ ऑब्जेक्ट. ओके, फॉर एग्जाम्पल, विथ हिम, उसके साथ, त्याच्या बरोबर, त्यांच्या बरोबर, फॉर हिम, उसके लिए, उनके लिए, त्याच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी, ऑन हिम, उस पे या उन पे, त्याच्यावर किंवा त्यांच्यावर, फ्रॉम हिम, उनसे या उससे, त्याच्यापासून किंवा त्यांच्यापासून. इफ समवन इज सीनियर देन यू, देन यू कैन टेक मराठी एंड हिंदी मीनिंग. त्यांच्यापासून, इन हिंदी उनसे, बाय हिम, उसके द्वारा या उनके द्वारा, टुवर्ड हिम, उसकी ओर या उनकी ओर, मराठी मध्ये त्याच्याकडे किंवा त्यांच्याकडे, अगेंस्ट हिम, त्याच्या विरुद्ध किंवा त्यांच्या विरुद्ध, इन मराठी उनके खिलाफ या उसके खिलाफ. नाउ इट डिपेंड्स ऑन सब्जेक्ट और इट डिपेंड्स ऑन द स्पीकर when exactly he or she is applying that word in communication. ते स्पीकर वर डिपेंड आहे, वो बोलने वाले व्यक्ति के ऊपर डिपेंड है, वो एग्जैक्टली हिम वर्ड का यूज कौन से टाइप के व्यक्ति के साथ बात करने के लिए कर रहा है. इन इंग्लिश देयर इज ओनली वन यूनिक मीनिंग एंड एप्लीकेबल फॉर डिफरेंट पीपल, सीनियर, जूनियर, ऑफ सेम एज. अपने से बड़ा हो सकता है, अपने से उम्र में छोटा हो सकता है, अपने एज का हो सकता है, राइट? However, in Marathi and Hindi, it has different meaning. Though the meanings are different, use is unique.
मीनिंग अलग अलग है, लेकिन यूज it is applicable only for male. The word him is applicable only for male. Okay. Now you are the decision maker where to use him and where to use his. Now I am doing the comparison between him and his. मैं him और his के बीच में कंपैरिजन कर रहा हूं. मी him आणि his च्या मध्ये कंपॅरिझन करत आहे. लिसन मी केअरफुली गाइस. Why I am doing the comparison between him and his? मैं हिम और हिज के बीच में कंपैरिजन क्यों कर रहा हूं? मी हिम आणि हिजच्या मध्ये कंपॅरिझन का करत आहे? देयर इज अ स्पेसिफिक रीजन बिहाइंड दैट. त्याच्या पाठीमध्ये एक स्पेसिफिक रीजन आहे, त्याचे उसके पीछे एक स्पेसिफिक वजह है. ओके. देयर आर एन नंबर ऑफ स्टूडेंट्स, देयर आर एन नंबर ऑफ पीपल, देयर आर एन नंबर ऑफ स्पीकर who communicate or talk in English. However, they do not know the difference between him and his. बहुत सारे लोग हैं जो इंग्लिश बात करते हैं, इंग्लिश में बात करने की कोशिश करते हैं, लेकिन उनको हिम और हिज के बीच का एग्जैक्ट फर्क पता नहीं है. आई वॉन्ट यू पीपल शुड अंडरस्टैंड द डिफरेंस बिटवीन हिम एंड हिज. मैं चाहता हूं आप लोग को हिम और हिज के बीच का फर्क समझे. आई वॉन्ट यू गाइस शुड अंडरस्टैंड द डिफरेंस बिटवीन हिम एंड हिज. बोथ वर्ड्स आर एप्लीकेबल फॉर मेल. दोन्ही शब्द मेल साठीच वापरले जातात. दोनों वर्ड मेल के लिए यूज किए जाते हैं. देन व्हाट इज द डिफरन्स? फिर फरक क्या है? मग दोघांमधला फरक काय? देयर इज अ सिंपल डिफरन्स बिटवीन हिम अँड हिज. हिम आणि हिज मध्ये एक साधा सोपा फरक आहे. ओके. जर मला असं बोलायचं आहे, अगर मुझे बोलना है मैंने उसके भाई के साथ बात की, मी त्याच्या भावाबद्दल बोललो, राइट? किंवा मी त्याच्या भावाशी बोललो. I spoke with his brother. His. अभी वहां पे हिम नहीं आएगा, तिकडे हिम नाही येणार, तिकडे हिज येणार. हिजचा मराठीमध्ये अर्थ आहे त्याचा, त्याची, त्याचे. तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल त्यांचा, त्यांची, त्यांचे. हिंदी में हिज का मतलब है उसका, उसकी, उसके. अगर आपसे कोई उम्र में बड़ा है, उनका, उनकी, उनके. नाउ यू आर द डिसीजन मेकर. आप लोग डिसीजन मेकर हो वेयर टू अप्लाई हिम एंड वेयर टू अप्लाई हिज. डिसीजन तुम्हाला घ्यायचा आहे. डिसीजन आप लोग को लेना है कि हिम को कहां पे डालना है, हिज. बट इट डिपेंड्स ऑन मीनिंग गाइस. इट डिपेंड्स ऑन मीनिंग. ते अर्थावर डिपेंड आहे, वो मीनिंग के ऊपर डिपेंड है. यू हैव टू अंडरस्टैंड द मीनिंग फर्स्ट. अकॉर्डिंगली वी हैव टू अप्लाई हिम और हिज. इफ आई एम सेइंग जर मी असं बोलत आहे, मी त्याला कॉल केला, मैंने उसे कॉल किया, यहां पे मैं हिम डालूंगा कि हिज डालूंगा माय डियर फ्रेंड? यहां पर मैं हिम डालू कि हिज डालू माय डियर फ्रेंड? मी त्याला कॉल केला, हिम. आई कॉल्ड हिम. मैंने उन्हें या उसे कॉल किया, आई कॉल्ड हिम. मैं उसका फ्रेंड हूं, मी त्याचा फ्रेंड आहे, आई एम हिज फ्रेंड. हिज फ्रेंड, हिम फ्रेंड नाही. मोस्ट ऑफ द पीपल से हिम फ्रेंड ऑल्सो. कुछ लोग हिम फ्रेंड भी बोलते हैं. सो देयर इज अ सिंपल डिफरेंस बिटवीन हिम एंड हिज माय डियर फ्रेंड. लुक एट माय स्क्रीन. लुक एट द मीनिंग विच आई हैव मेंशन ऑन द स्क्रीन. मैंने जो स्क्रीन प्रेजेंट किया है उस पर ध्यान दो. मी जी स्क्रीन प्रेजेंट केली आहे त्यावर लक्ष द्या. आई हैव एडेड द मीनिंग ऑफ ईच एंड एव्हरी वर्ड. मैंने हर एक वर्ड का मीनिंग ऐड किया है. मी प्रत्येक शब्दाचा मीनिंग लिहिलेला आहे. I just want you people should understand the difference between him and his. Not only theoretically, practically as well. मैं चाहता हूं, मला माझा मेन पर्पज आहे की तुम्हाला हिम आणि हिज मधला फरक कळायला पाहिजे. फक्त थेरॉटिकली नाही, प्रॅक्टिकली ऑल्सो. खाली थेरॉटिकली नहीं माय डियर फ्रेंड्स, हिम और हिज के बीच के फर्क को प्रैक्टिकली भी समझो. ओके. द रीजन आई हैव गिवन द मीनिंग ऑफ ईच एंड एवरी वर्ड just to understand and to do the comparison in Marathi and Hindi language. मैंने हर एक वर्ड का मीनिंग ब्रैकेट में इसके लिए दिया है ताकि वो आपको समझे और आप हर एक वर्ड का कंपैरिजन कर सको. तुम्हाला ते कळायला पाहिजे आणि प्रत्येक शब्दाचं तुम्हाला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. दॅट इज व्हॉट माय पर्पज बिहाइंड रायटिंग द मीनिंग. ओके. माझे हिजचे अर्थ बघा. व्हॉट एव्हर मीनिंग आय हॅव रिटन ऑन माय स्क्रीन, प्लीज लुक ॲट द मीनिंग ऑफ हिज. बिफोर दॅट प्लीज लुक ॲट द मीनिंग ऑफ हिम and kindly do the comparison between him and his.
हिम और हिज दोनों के बीच में कंपॅरिझन करो, दोनों के बीच में तुलना करो, हिम आणि हिज मध्ये तुलना करा आणि मग तुम्हाला त्यातला फरक कळेल. आय एम शुअर definitely you will understand the difference between him and his and how to apply. I have given n number of example just to understand the difference between him and his. My dear friend, मी भरपूर एग्जाम्पल दिलेले हैं हिम आणि हिज मधला फरक समझने. मैंने बहुत सारे एग्जाम्पल दिए हैं मेरे स्क्रीन के ऊपर. You guys can take a screenshot, you guys can check my recordings, you guys can check my video again and again, you guys can watch my video multiple times to understand the meaning of each and every pronoun. Okay, हर एक pronoun का अर्थ रिपीटेटिवली समझना है तो आप लोग मेरे लेक्चर्स के वीडियो बार बार देख सकते हो. तुम्ही माझ्या लेक्चरचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. लेट्स स्टार्ट एन एक्झाम्पल्स. दे कुड नॉट डू इट विदाउट हिम. ते त्याच्या विना ते नाही करू शकले. वो उनके बिना वो नहीं कर सके. ही वेंट विथ हिम. तो त्याच्या बरोबर गेला किंवा त्यांच्या बरोबर. नाउ इट डिपेंड्स वेदर you are applying it for senior or junior. Okay, in Marathi and Hindi, meanings for senior or junior can be different. However, in English language, there is a common word, him. Right? I'm talking about singular subject. मैं तृतीय पुरुष एक वचन करते के बारे में बात कर रहा हूं. मी तृतीय पुरुष एक वचन सब्जेक्ट बदल बोलतोय. Right? Remember, my dear friends. Just 1 second, guys. I'm sending this link to my status as well. तोपर्यंत तुम्ही हिम आणि हिजचा फरक समजून घ्या. हिम आणि हिजचा दोघांमधला फरक समजून घ्या गाइज. प्लीज लुक ॲट माय ईच अँड एव्हरी एक्झाम्पल्स. मी प्रत्येक एक्झाम्पल्स दिलेले आहेत हिम आणि हिजचे. बघा तुम्ही इकडे हिजचं एक्झाम्पल पण खाली बघू शकता. राईट. हिज फॅमिली इज व्हेरी लार्ज. त्याची जर तुम्ही लहान व्यक्तीशी बोलताय, अगर आप आपसे जूनियर व्यक्ति से बात कर रहे हो तो आप उसका मराठी या हिंदी में मीनिंग लोगे त्याची. इफ समवन इज सीनियर देन यू, त्यांची. इन हिंदी उसकी. अगर आपसे बड़ा है तो उनकी. लुक एट द डिफरेंस द वे आई हैव मेंशन इट. दोनों के बीच का फरक समझो, दोघांचा मधला फरक समजून घ्या. हिज फॅमिली इज व्हेरी व्हेरी लार्ज. His father calls him Tom. त्याचे वडील त्याला टॉमच्या नावाने बोलवतात. उसके पिता उसको टॉम के नाम से बुलाते. अगर आपसे बड़ा है, तुमच्यापेक्षा वयाने मोठा है, तो आप वहां पे मराठी हिंदी में मीनिंग उनका, त्यांचे. ओके, सो आई हैव गिवन मल्टीपल मीनिंग्स ऑफ हिज इन माय ब्रैकेट. अगर आप लोग ब्रॅकेट में देखोगे, मैंने हिज के अलग अलग मीनिंग दिए. जर तुम्ही ब्रॅकेट मध्ये बघितलं, मी तुम्हाला हिजचे वेगळे अर्थ दिले आहेत. त्याचा, त्याची, त्याचे. जो आपसे जूनियर है, whoever is junior than you, त्याचा, त्याची, त्याचे. whoever is senior than you, त्यांचा, त्यांची, त्यांचे. इन हिंदी जो आपसे जूनियर है, त्याचा, त्याची, त्याचे. एंड जो आपसे सीनियर है, उनका, उनकी, उनके. Alright? I hope you have understood the difference between him and his. Can you please reply me in the chat box if there is any question between him and his. जर तुम्हाला हिम आणि हिजचा फरक समजलेला असेल तर प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. येस, नो, मे बी. Kindly reply me via message, everyone, guys. Now I will jump on next pronoun. I'm going to jump on next pronoun. अभी मैं अगले pronoun के ऊपर जंप कर रहा हूं. आता मी पुढच्या pronoun वरती जंप करत आहे. The next pronoun in my list, guys, her. Now here the only gender gets changed. इथे फक्त जेंडर चेंज होते. यहां पे खाली जेंडर चेंज हो रहा है. If you do the comparison between him and her, keep his away. his को हम लोग थोड़ा साइड में रखते हैं. his ला अपन थोड़ा सा साइड ला ठेवूया. Now we are doing the comparison between him and his. अभी हम लोग
हिम और हिज के बीच में कंपैरिजन करेंगे. आता आपण हिम आणि हरच्या मध्ये कंपैरिजन करूया. हिजला थोड़ा वेळ आपण साइडला ठेवूया. हिज को हम लोग थोड़ी देर के लिए साइड में रखते हैं. नाउ हियर द मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर माय डियर फ्रेंड, top to top students are doing silly mistake while talking in English language. That is called as slip of tongue. उसको हम लोग बोलते हैं स्लिप ऑफ टंग. त्याला आपण बोलतो स्लिप ऑफ टंग. स्लिप ऑफ टंगचा अर्थ होतो हिमच्या ऐवजी हर वापरणं आणि हरच्या ऐवजी हिम वापरणं. जेव्हा आपण फास्ट फास्ट इंग्लिश मध्ये बोलतो, जेव्हा आपण घाई घाई मध्ये इंग्लिश मध्ये बोलतो, जब भी हम लोग फास्ट इंग्लिश बात करने की कोशिश करते हैं, who are not more familiar with an English, who are not consistent user of English, जो इंग्लिश के कंसिस्टंट युजर नाहीये, या जे लोक इंग्लिश मध्ये रेग्युलर बोलत नाहीयेत, कधीतरी वन्स इन अ ब्ल्यू इंग्लिश मध्ये बोलण्याची कोशिश करतात, प्रयत्न करतात, कभी तो वन्स इन अ ब्ल्यू वो लोग इंग्लिश में बात करने की कोशिश करते हैं. That type of people are always doing mistake or slip of tongue while applying him and his. वो टाइप के लोग हिम और हर के बीच में बहुत बड़ी गलतियां करते हैं और जेंडर चेंज करते हैं. ठीक है. So the difference between him and her, him is an object form of he and her is an object form of she. Both words are totally different and both words are independent. Him is applicable for male, her is applicable for female. Make it clear, set in your mind, the difference between him and her is nothing but a gender. Right. So whenever you try and talk fluently or fast English, जेव्हा तुम्ही फ्लुएंटली किंवा फास्ट इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न कराल, जब भी आप लोग फ्लुएंटली या फास्ट इंग्लिश बोलने की कोशिश करोगे, काइंडली डू नॉट चेंज द जेंडर. इट्स एन हम्बल रिक्वेस्ट. एक पोलाइट रिक्वेस्ट आप लोग को कर रहा हूं, एक कळकळीची विनंती करतोय, जेंडर चेंज करू नका. प्लीज डू नॉट चेंज द जेंडर. I have observed n number of students in my 15 years of offline teaching life, wherein n number of people, n number of students are doing silly mistake while talking in English. That is changing a gender. Instead of him, her use करते, या हर के जगह पे him use करते. And जब हम लोग फास्ट फास्ट बात करते, जब अपन फास्ट फास्ट बोलतो टॉपिक वर वगैरे इंटरव्ह्यूच्या वेळेला, आपल्याला ह्या मूर्खपणाच्या चुका आपल्याकडून होतात. ये टाइप के सिली मिस्टेक्स हम लोगों से हो जाते हैं. सो हर, व्हाट डू यू मीन बाय हर? आई कॉल्ड हर. मी तिला कॉल केला. मैंने उसे कॉल किया. मी त्यांना कॉल केला. फीमेल कैन बी अ सीनियर देन अस. जो फीमेल के बारे में है, जो लड़की के बारे में है, जो फीमेल के बारे में हम लोग बात करें, वो उम्र में हमसे बड़ी हो सकती है, ती वयामध्ये आपल्यापेक्षा मोठी असू शकते. तिकडे पण हरच येणार, वहां पे भी हर ही आएगा. Now her is also having a multiple meaning as per the prepositions. Preposition के हिसाब से हर के भी अलग अलग मीनिंग है. With her, उसके साथ, उनके साथ, राइट, तिच्या सोबत, त्यांच्या सोबत. फॉर हर, उसके लिए, उनके लिए, तिच्यासाठी, त्यांच्यासाठी. फ्रॉम हर, उससे, उनसे, तिच्यापासून, त्यांच्यापासून. बाय हर, तिच्याद्वारे, त्यांच्याद्वारे, उनके द्वारा, उसके द्वारा. ऑन हर, उस पे या उन पे, तिच्यावर या त्यांच्यावर. फ्रॉम हर, तिच्यापासून, त्यांच्यापासून. उनसे या उससे. अगेंस्ट हर, तिच्या विरुद्ध या त्यांच्या विरुद्ध. उनके खिलाफ या उसके खिलाफ. टुवर्ड हर, उनकी ओर या उसकी ओर. तिच्याकडे किंवा त्यांच्याकडे. So these are different meanings of her as per the prepositions. हे हरचे वेगवेगळे मीनिंग आहेत, अर्थ आहेत, आणि हरचा वापर, हर या प्रोनाउनचा वापर इंग्लिश लैंग्वेज मध्ये अशा प्रकारे होतो. हर इस प्रोनाउन का यूज इंग्लिश लैंग्वेज में इस तरीके से होता है. ओके माय डियर फ्रेंड, प्लीज कीप इट इन योर माइंड. प्लीज लुक एट द मीनिंग विच आई हैव गिवन इन द ब्रैकेट. जो मीनिंग मैंने ब्रैकेट में दिए है वो अच्छे से याद रखो.
उसको प्रॅक्टिकली यूज करो. जे जे अर्थ मी ब्रॅकेटमध्ये दिले आहे ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि त्याला प्रॅक्टिकली यूज करा. जास्तीत जास्त इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यादा से ज्यादा इंग्लिश बात करने की कोशिश कीजिए. राइट, सो लेट्स स्टार्ट विद एन एग्जाम्पल ऑफ हर. अभी हम लोग हर के एग्जाम्पल शुरू करते हैं. आता आपण हरचे एग्जाम्पल सुरू करूया. शी फाउंड हर कीज. तिला तिची चावी सापडली. उसको उसकी की मिली. शी अगर आपसे सीनियर होती, जर तिथे ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असती तर त्यांना त्यांची चावी सापडली. उनको उनकी की मिली. राइट, इफ that female would have senior than you, right? She didn't finish her dinner. Okay, her car was stolen. तिची कार चोरली गेली. त्यांची कार चोरली गेली. उनकी कार चोरी की गई. उसकी कार चोरी की गई. She rode her bike to school. राइड का सेकंड फॉर्म रोड होता है, जो बाइक चलाना. राइट, तिने तिची बाइक शाळेकडे बाइक राइडिंग करत गेली. वो अपनी बाइक स्कूल की ओर राइड करते हुए गई. टू स्कूल. राइट, एनी क्वेश्चन इन हर गाइज? हिम, हर आणि हिज मध्ये काय प्रश्न आहे का? कॅन यू प्लीज टाइप युअर मेसेज इन द चॅट बॉक्स अँड रिप्लाय मी. इज देयर एनी क्वेश्चन? इज देयर एनी क्वेश्चन माय डियर फ्रेंड about him, her, and his? Could you please type your messages in the chat box and reply me? I will have to jump on next list of pronoun. Come on, everyone type the message and respond me in the chat box. Perfect. Thank you so much for your valuable response. Now I'm jumping on next list of pronoun, my dear friend. You guys can get screenshot as well. You guys can watch my lectures on my YouTube channels. Okay, so I am moving on next page now. I have some more examples about her, guys. You guys can look at my screen. There are some more examples I have given about him. मी हर बदल अजून काय एग्जांपल्स दिलेले आहेत. मैंने हर के बारे में और भी कुछ एग्जांपल दिए. डोंट टच हर थिंग्स. तिच्या वस्तूंना हात लावू नका. उसकी चीजों को या उनकी चीजों को हाथ मत लगाओ. हर हाउस इज फॉर सेल. तिचं किंवा त्यांचं घर विकण्यासाठी आहे. उनका या उनका घर बेचने के लिए है. हर पेरेंट्स आर विजिटिंग. तिचे किंवा त्यांचे आई वडील विजिट करत आहेत. उसके या उनके माता पिता विजिट कर रहे हैं. हर डॉटर गोज टू स्कूल. राइट, शी लव्स हर लाइफ. द बुक इज बिसाइड हर. बिसाइड मतलब बाजू में. बिसाइड म्हणजे बाजूला. सो बिसाइड आय विल टीच यू इन प्रेपोजिशन्स. डोंट वरी, बिसाइड मी तुम्हाला प्रेपोजिशन मध्ये शिकवेल. नाउ आई एम जंपिंग ऑन नेक्स्ट लिस्ट ऑफ प्रोनाउन. मी पुढच्या प्रोनाउन वर जंप करत आहे. मैं अगले सर्वनाम के ऊपर जंप कर रहा हूं. अस, US. Now I want to do the comparison between us and R. आता मला us आणि R मध्ये कंपॅरिझन करायचं आहे. I have to do the comparison between us and R. मुझे अभी us और R के बीच में तुलना करनी है, कंपॅरिझन करना है. मला आता us आणि R मध्ये तुलना करायची आहे. Why and how? का आणि कसे, क्यों और कैसे. us is nothing but an object form of we. us जो वर्ड है वो we का ऑब्जेक्ट फॉर्म है, माय डियर फ्रेंड. we से us बनता है. रिमेंबर, हमें, अम्माला. द मीनिंग ऑफ us is nothing but हमें in हिंदी, in मराठी अम्माला. and R, O U R,
Some people say our. Okay, it's R. All right, OUR. कुछ लोग pronunciation our करते हैं, right? So it's R. Okay. Now, what is the difference between us and R? Us आणि R मध्ये फरक काय? So some native people say our, आमचा, आमची, आमचे, हमारा, हमारी, हमारे. Now, how to apply it in communication skill? That is very, very important. त्याचा कम्युनिकेशन स्किल मध्ये आपण कशा प्रकारे वापर करणार हे खूप महत्वपूर्ण आहे. Okay. Now, us has different meaning as per the prepositions. us से prepositions प्रमाणे वेगळे अर्थ आहेत. us के preposition के हिसाब से अलग अलग मीनिंग है. राइट. विथ us हमारे साथ, आमच्या सोबत. फॉर us हमारे लिए, आमच्यासाठी. बाय us हमारे द्वारा, आमच्याद्वारे. टुवर्ड us हमारी ओर, आमच्याकडे. अगेंस्ट us हमारे खिलाफ, आमच्या विरुद्ध. These are the different meanings of us. There might be more prepositions which can be applicable along with us. और भी कुछ prepositions हो सकते हैं जो us के साथ हम लोग जोड़ सकते हैं, कनेक्ट कर सकते हैं. अजून पण काही prepositions असू शकतात जे आपण us बद्दल कनेक्ट करू शकतो. On us हम पे, आमच्यावर. Alright. Now I want you guys should understand the simple difference between us and our. मैं चाहता हूं आप लोग us और our के बीच में डिफरन्स समजिए और दोनों को किस तरीके से यूज करना है. दोघांना आपण कशा प्रकारे वापरायचं आहे कम्युनिकेशन मध्ये ते तुम्हाला कळायला पाहिजे. वो आपको समझ में आना चाहिए. Alright. I want you people should understand the difference between us and our. Right. So there is a simple difference between us and our which we have to understand, and that difference we can understand with the help of examples. us और our के बीच में simple difference है और वो difference हम लोग example के अर्थ के साथ समझ सकते हैं. आपण तो फरक त्या एक्झाम्पलच्या अर्थाबरोबर समजू शकतो. Right. Let's start with an example of us and let's start with an example of R. This is a gift for us. A gift हमारे लिए है. हे गिफ्ट आमच्यासाठी आहे. They went to the party with us. ते पार्टीला गेले आमच्या सोबत. वे पार्टी के लिए गए हमारे साथ. The secret is between us. सिक्रेट गूढ़ है आमच्यामध्ये आहे. छुपा हुआ सत्य हमारे बीच में है. The package arrived from us. Package हमसे आया. Package आमच्यापासून आलं. The bus left right after us. All right. Next example. There were many people around us. तिकडे आमच्या सभोवताली बरेच लोक होते. वहां पे हमारे आजू बाजू में बहुत सारे लोग थे. She was talking about us. वो हमारे बारे में बात कर रही थी. ती आमच्या बद्दल बोलत होती. One of us is going to win. आमच्यापैकी एक जण नक्कीच जिंकणार आहे. हमारे में से कोई ना कोई एक जण जरूर जिंकने वाला है. Now we are moving on our. आता आपण R कडे जंप करूया. our कडे. We need to finish our work. आम्हाला आमचं काम संपवणं गरजेचं आहे. हमें हमारा काम खत्म करना जरूरी है. Our car is parked outside. हमारी कार बाहर पार्क की गई है. आमची कार बाहेर पार्क केलेली आहे. This is our first time visit. ही आमची पहिली विजिट आहे. ये हमारी पहिली विजिट है. Our family is going on vacation. आमचं कुटुंब सुट्टीवरती जात आहे. हमारा कुटुंब छुट्टी पे जा रहा है. हमारा घर, हमारे फैमिली छुट्टी पे जा रहे हैं. The success of this project depend on our collective efforts. इस प्रोजेक्ट का जो सक्सेस है, यश है, हमारे सभी लोगों के कलेक्टिव एफर्ट्स यानी सबका मिलके जो प्रयत्न है उसके ऊपर डिपेंड है. ऑन आर. बघा इकडे प्रेपोजिशन वापरले. ऑन आर कलेक्टिव
efforts. यहाँ पे भी मैंने एक preposition on use किया है. Our planet is facing climate change. Our planet, okay? Our planet, our planet. Let's clean up our mess. Mess जहां पर लोग खाना पीना बनाते हैं, right? जिथे अपन जेवण वगैरह बनवतो. We need to be more mindful of our words. Our words. आपले शब्द, आमचे शब्द, हमारे words, right? This is our responsibility. ही आमची जबाबदारी आहे. ये हमारी जबाबदारी है. We should be proud of our achievement. हमने जो जो पाया है हमें उस पर नाज होना चाहिए. आम्ही जे लाईफ मध्ये मिळवलं, यश मिळवलं, त्याच्यावर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. Is there any question between us and our, my dear friend? Do you have any question between us and our? Us आणि our मध्ये काय प्रश्न आहे का? Can you please reply me in the chat box, my dear friend? Can everyone reply me in the chat box? Perfect. Awesome. I'm happy to see your response. Great. All right. Now we are going to learn the difference between them and their. Next two pronoun in my list, THEM, them, and THEIR, their. अगले दो प्रोनाउन जो मेरे लिस्ट में है वो देम है और देयर है. गाइस, अगर आप लोग को डिटरमाइनर्स याद है, जर तुम्हाला डिटरमाइनर लक्षात असेल, आई हैड गिवन दी डिफरंट टाइप्स ऑफ डिटरमाइनर. अगर आप लोगों ने मेरे व्हिडिओ बार बार देखे हैं, जर तुम्ही माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिलेले असतील, मी तुम्हाला डिटरमाइनर एक टॉपिक शिकवला होता. आई हैड टॉट वन टॉपिक कॉल्ड डिटरमाइनर. मैं आपको एक टॉपिक पढ़ा चुका था डिटरमाइनर. उसमें भी मैंने ये सब चीजें कव्हर की है, लेकिन उसका मीनिंग मैंने वहां पे नहीं पढ़ाया था. त्यामध्ये पण मी ह्या गोष्टी कव्हर अप केलेल्या आहेत, पण मी त्यामध्ये त्याचे अर्थ आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेले नव्हते. राइट. सो नाउ आई एम टीचिंग लिस्ट ऑफ प्रोनाउन इन ब्रीफ. अभी मैं प्रोनाउन के लिस्ट को ब्रीफ में पढ़ा रहा हूं. आता मी प्रोनाउनची लिस्ट तुम्हाला ब्रीफ मध्ये समजवतोय, शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर कुठे प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे किंवा चुका झाल्या नाही पाहिजेत, स्पेशली ऍट द टाइम ऑफ इंटरव्यू. अभी मैं इन डेप्थ आपको लिस्ट ऑफ प्रोनाउन पढ़ा रहा हूं, ताकि आप जब रियल टाइम मार्केट में उतरोगे, जब भी आप मार्केट में बड़ी बड़ी कंपनीज में, लाइक एमएनसीज अपन जिसको बोलते हैं, मल्टीनेशनल कंपनीज में इंटरव्यू देना चालू करोगे, ईमेल्स लिखोगे, एट दैट टाइम यू शुडंट डू अ सिली मिस्टेक. वहां पे छोटी छोटी गलतियां नहीं होनी चाहिए. एंड टेंसेस सीखने के लिए लिस्ट ऑफ प्रोनाउन इज वेरी वेरी इंपॉर्टंट. काळ शिकण्यासाठी लिस्ट ऑफ प्रोनाउन खूप खूप महत्वपूर्ण आहेत. ओके, सो keep watching my videos, keep watching my lectures video again and again until and unless you do not understand. मेरे लेक्चर के वीडियो बार बार देखते रहो जब तक आपको एंड मोमेंट तक समझ में नहीं आता है. माझ्या लेक्चरचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीये. राइट. नाउ वी आर गोइंग टू लर्न them and their. ते पण आपण कंपैरिजन करूनच शिकायचं. ओके, उसको भी हम लोग कंपैरिजन करके ही सीखने वाले. जैसे अभी हम लोगों ने अस सीखा और अवर सीखा, जता आपण अस आणि आर शिकलो. राइट. अस कहां पे यूज करना है गाइस? जस्ट सिंपल क्वेश्चन, सोपा प्रश्न. असचा वापर विथ अस, फॉर अस. राइट. आमच्या द्वारे, आमच्या सोबत, हमारे द्वारा, हमारे साथ. राइट. बाय अस. जहां पे हम लोग बोलते हैं हमारा घर, हमारा भाई, हमारी बहन, जिथे अपन बोलतो आमचा भाऊ, आमचं घर, आमचा जॉब, वहां पे आवर डालेंगे. राइट. जिथे हम लोग बोलते हैं हमें, अम्माला, आमच्या सोबत, आमच्या द्वारे, वहां पे हम लोग अस डालेंगे. तिकडे आपण अस टाकणार.
Simple difference. All right. So keep practicing more and more. Keep watching my lecture videos again and again. Until and unless you do not understand, until and unless you cannot become perfect in practice, or until and unless you cannot become fluent in English and get the better and best result out of it. Let's jump on next session. Them, THEM and THEIR there. Right. So everyone must be familiar. सब लोग को पता तो रहेगा, सर्वांना माहितीच असेल. Them is nothing but object form of they. Them जो वर्ड है वो they का ऑब्जेक्ट फॉर्म है. किसका ऑब्जेक्ट फॉर्म है माय डियर फ्रेंड? they का. them हा शब्द कोणाचा ऑब्जेक्ट फॉर्म आहे मित्रांनो? they से them बना है. बराबर. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जो टेन्सेस में मैं पढ़ाने वाला हूं, जे मी तुम्हाला टेन्स मध्ये पण शिकवणार आहे. राइट. सो दे का ऑब्जेक्ट फॉर्म जो होता है देम, उसके साथ हम लोग अलग अलग प्रेपोजिशंस लगाएंगे. त्याच्याबरोबर आपण वेगवेगळे प्रेपोजिशंस लावणार. नाउ आई एम डुइंग द कंपॅरिझन बिटवीन देम एंड देयर. आता मी देम आणि देयर मध्ये तुलना करत आहे. अभी मैं देम और देयर के बीच में तुलना कर रहा हूं, बिकॉज as I stated before some time, there are n number of students again who are doing a small mistakes while applying the logic of them and their. असे भरपूर विद्यार्थी आहेत, असे भरपूर लोक आहेत, ते पुन्हा छोटे छोटे चुका करतात them आणि their चा वापर करताना. राइट. सो जस्ट टू अवॉइड दैट मिस्टेक्स, वो गलती को अवॉइड करने के लिए मैं them और their की तुलना करके आप लोग को बता रहा हूं. त्या मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला देम आणि देअरचं कंपॅरिझन करून सांगत आहे. अँड बोथ ऑफ दीज सब्जेक्ट्स आर प्लुरल, नॉट अ सिंग्युलर. हे दोन्ही जे आहेत हे प्लुरल, अनेक वचन करते हैं, अनेक वचन प्रोनाउन है. ये दोनों जो है प्लुरल है, अनेक वचन प्रोनाउन है. रिमेंबर, प्लीज डू नॉट फॉरगेट. ओके. ते माझे नातेवाईक आहेत, वे मेरे सगे वाले हैं. अगर मुझे ऐसा इंग्लिश में बोलना है, आई वॉन्ट टू से लाइक दैट, दे आर माय रिलेटिव्स. दे आर माय रिलेटिव्स. इकडे आपण काय वापरलं? दे वापरलं. इथे आपण काय वापरलं? दे. आता त्याचाच ऑब्जेक्ट फॉर्म आपल्याला काय बनवायचा है? देम. उसी के ऑब्जेक्ट फॉर्म को हम लोग को क्या बनाना है गाइस? देम बनाना है. पत्र त्यांच्याकडून लिहिलं गेलं. पत्र लिखा गया उनके द्वारा. The letter was written by them. त्यांना डिस्टर्ब करू नकोस, उनको डिस्टर्ब मत कर. डोंट इंटरप्ट देम और डोंट डिस्टर्ब देम. आता देर कसं वापरणार? अभी देर का यूज कैसा आएगा? उनका भाई. ग्रुप ऑफ पीपल. आई एम नॉट टॉकिंग अबाउट वन सिंगल पर्सन, आई एम टॉकिंग अबाउट ग्रुप ऑफ पीपल. उनका भाई मतलब वहां पे 3-4 लोग हैं, एक ही भाई है उनका. उनका भाई अपन बोल सकते हैं. देयर ब्रदर. उनकी गलतियां, त्यांच्या चुक्या. राइट. त्यांच्या चुक्या, देयर मिस्टेक. त्यांचे नातेवाईक, उनके सगे वाले, देयर रिलेटिव्स. So please try and understand the difference between them and their. अगर मुझे ऐसा बोलना है, उनके साथ, त्यांच्या सोबत, with them, उनके लिए, त्यांच्यासाठी, for them, उनके ऊपर, त्यांच्यावर, on them, उनके द्वारा, त्यांच्याद्वारे, by them, उनसे, त्यांच्यापासून, from them. Group of people. Again I am repeating, it's a plural pronoun, it's a plural subject. Against them, त्यांच्या विरुद्ध, उनके खिलाफ. Toward them, उनकी ओर, त्यांच्याकडे. There, त्यांचा, त्यांची, त्यांचे. उनका, उनकी, उनके. There is not applicable for senior, it's a group of people. उनका, उनकी, उनके. Right. There is a marriage in their home today. तिकडे त्यांच्या घरामध्ये आज लग्न आहे.
देयर, THEIR, एक THER देर होता है गाइस, वो अलग है. THER देर म्हणजे तिकडे मित्रांनो, THER देर म्हणजे तिकडे, THER देर मतलब उधर. एंड THEIR देयर इंग्लिश ग्रामर में एक होमोफोन्स करके टॉपिक है. शब्दों के उच्चार सेम होंगे लेकिन मीनिंग अलग होंगे. तो THEIR देयर एंड THER देयर, होमोफोन्स, बचपन में पढ़ाया जाता है इन चाइल्डहुड ग्रामर्स. So THER there and THEIR there. Choice of word is most important. You guys can look at the example which have been given on the screen by me. तुम्ही मी स्क्रीन वरती दिलेल्या एग्जाम्पल कडे पाहू शकता. आप लोग मैंने जो एग्जाम्पल्स मैंने स्क्रीन पे दिए आप लोग उसको देख सकते हो. First of all, I have given the examples of them. After that, I have given the examples of there. मैंने पहले देम के एग्जांपल्स दिए हैं, मैंने उसके बाद देयर के एग्जांपल्स दिए हैं. यू गाइस कैन लुक एट बोथ द एग्जांपल्स, राइट? सो लेट्स स्टार्ट विद एन एग्जांपल्स ऑफ देम. आई एम गोइंग विथ देम, मैं उनके साथ जा रहा हूं, मी त्यांच्यासोबत जात आहे. द डिसिजन इज बिटवीन देम एंड मी, निर्णय हा त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. निर्णय लेना ये मेरे और उनके बीच में है. द पैकेज इज फॉर देम, पैकेज हे त्यांच्यासाठी आहे. फॉर देम, पैकेज ये उनके लिए है. दिस मीटिंग इज अबाउट देम, ही मीटिंग त्यांच्या संदर्भात आहे. यह मीटिंग उनके बारे में है, अबाउट देम. So n number of prepositions can be applied before each and every pronoun. भरपूर असे प्रेपोजिशन्स आहे, तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोनाउन बद्दल किंवा त्या प्रोनाउनच्या अगोदर तुम्ही वापरू शकता. मैं प्रेपोजिशन भी आगे एडवांस ग्रामर में पढ़ाने वाला हूं. ओके, आफ्टर फिनिशिंग द टेंसेस एंड ऑल, देयर इज अ ह्यूज लिस्ट ऑफ प्रेपोजिशंस. प्रेपोजिशन की बहुत बड़ी लिस्ट है. डोंट वरी गाइस, वी आर गोइंग टू लर्न ईच एंड एवरी कॉन्सेप्ट स्टेप बाय स्टेप. हम लोग हर एक कॉन्सेप्ट को स्टेप बाय स्टेप सीखेंगे. अपन प्रत्येक टॉपिक स्टेप बाय स्टेप शिकतोय, इन डेप्थ शिकायचं आहे. बिकॉज आर बेस शुड बी स्ट्रॉंग टू गेट अप दी शेप ऑफ एन इंग्लिश. इंग्लिशचा शेप येण्यासाठी आपल्याला त्याचा बेस, त्याचा पाया हा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. उसका बेस मजबूत होना बहुत जरूरी है. एंड दिस इज नथिंग बट बेस. Whatever we are learning right now, it's based of an English grammar, it's based of an English language. जे पण आता आपण शिकतोय तो इंग्लिश ग्रामरचा बेस आहे, तो इंग्लिश फ्लुएंट इंग्लिशचा एक पाया आहे. ओके, यू नीड टू अंडरस्टँड दॅट अँड नीड टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इट. ते तुम्हाला कळालं पाहिजे आणि तुम्हाला त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. ओके, आय हॅव गिवन 11 एक्झाम्पल्स फॉर देम गाइस. मी देमचे 11 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मैं देम के 11 एग्जांपल्स दे चुका हूं एंड देर के भी मैंने कुछ 11-12 एग्जांपल्स दिए हैं. देर के पण मी 10-15 एग्जांपल्स दिलेले आहेत. आई होप यू मस्ट हैव अंडरस्टूड द डिफरेंस बिटवीन देम एंड देयर. ओके, देयर आर सम मोर एग्जांपल्स ऑफ देम माय डियर फ्रेंड्स. वहां पे और भी THEM देम के एग्जांपल्स है. वी गाइस कैन लुक एट दैट एग्जांपल्स. हम लोग उस एग्जांपल पे ध्यान दे सकते हैं. आपण ते एग्जांपल्स बघू शकतो. He is hiding behind them, तो त्यांच्या पाठी लपत आहे व उनके पीछे छुप रहा है. I am talking to them, मी त्यांच्या बरोबर बोलत आहे. मैं उनके साथ बात कर रहा हूं. I received the news from them, मला त्यांच्यापासून बातमी कळाली किंवा मिळाली. मुझे उनसे बातमी समझ गई, खबर समझ गई. They are sitting in them, ते त्यांच्यामध्येच बसलेले आहेत व उनके अंदर ही बैठ रहे हैं, बसत आहे. द इन्फॉर्मेशन इज ऑन देम, माहिती ही त्यांच्यावर अवलंबून आहे. जानकारी है उनके ऊपर है. वी आर मीटिंग एट देम. सो लाइकवाइज इस तरीके से अपन देम और देर के बीच के फरक को समझ सकते हैं. ह्या पद्धतीने आपण देम आणि देर मधला फरक समजू शकतो. दिस इज द वे we can try and understand the difference between them and
there. Now I'm jumping on the examples of there. आता मी देर च्या एग्जाम्पल वर जंप करता है. अभी मैं देर के एग्जाम्पल्स पे जंप कर रहा हूं माय डियर फ्रेंड. द रेड वन इज देयर हाउस. जो लाल कलर में है वो उनका घर है. जो लाल कलर मध्ये आहे ते त्यांचं घर आहे. मैंने देर का मीनिंग लिखा है उनका, उनकी, उनके, प्लूरल प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव बोलते हैं उसको. डिटरमाइनर का स्टडी करो माय डियर फ्रेंड. डिटरमाइनर बघा. मी शिकवलेला माझा व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा. डिटरमाइनर मध्ये मी डेमोन्स्ट्रेटिव मध्ये हे मी तुम्हाला सांगितलंय. डिटरमाइनर के अंदर मैंने जो डेमोन्स्ट्रेटिव सेशन पढ़ा है उसके अंदर मैंने ये पढ़ा है. I understand that I did not teach in deep, but I had given you a clue. मी तुम्हाला क्ल्यू दिलेला आहे. Right. So next example. Second example, so you guys can. Their dog. THIR, their dog. त्यांचा कुत्रा, उनका कुत्ता. Right. So there is also applicable based on the situation. THIR there को भी अपन सिचुएशन के हिसाब से यूज कर सकते हैं. मैं ऐसे भी बोल सकता हूं उनके रिलेटिव्स के साथ, उनके सगे वालों के साथ, त्यांच्या नातेवाईकांबरोबर. with their relatives. WRTH, with their relatives. त्यांच्या नातेवाईकांबरोबर. उनके सगे वालों के साथ. with their relatives. इकडे पण प्रेपोजिशन आलं की नाही. यहां पे भी मैंने प्रेपोजिशन डाला कि नहीं. बराबर. उनके समझदारी के ऊपर डिपेंड है. ऑन देयर अंडरस्टँडिंग. त्यांच्या समझदारीवर अवलंबून आहे. ऑन देयर अंडरस्टँडिंग. बघा. सो यहां पे भी मैं prepositions उसके पहले डाल सकता हूं. Alright. So just wanted to clear. I can apply the preposition with them also, and I can apply the prepositions with there also. मैं prepositions them के साथ भी यूज कर सकता हूं, there के साथ भी यूज कर सकता हूं. मेरी preposition them बरोबर पण वापरू शकतो आणि there बरोबर पण वापरू शकतो. Similarly, मैं preposition us के साथ भी यूज कर सकता हूं, are के साथ भी यूज कर सकता हूं. मेरी prepositions us बरोबर पण वापरू शकतो आणि our बरोबर पण वापरू शकतो. Right? I can apply prepositions with him also, his also, and her also. मी prepositions him बरोबर पण, his बरोबर पण आणि her बरोबर पण वापरू शकतो. मैं preposition का यूज him के साथ भी कर सकता हूं, his के साथ भी कर सकता हूं. Likewise. Right? Next example for there, guys. They are in over their heads. ते त्यांच्या डोक्यावरती बसलेले आहेत. म्हणजे त्यांना त्रास देत आहेत. उनके दिमाग पे बैठे हैं काम करा के लिए. Joe and Sue always want things their way. Joe and Sue is nothing but name of person, Catholic name. Okay? Their ways, त्यांच्या मार्गाने. वे हमेशा उनके रास्ते पे चलते हैं. ते त्यांच्या मार्गाने चालतात. I didn't know that it was their cat. मला माहित नव्हतं की ती त्यांची मांजर होती. मुझे नहीं पता था कि वो उनकी बिल्ली थी. Right. Next example. Why don't you ask them? तू त्यांना का विचारत नाहीस? आप उनको क्यों नहीं पूछते हो? Why don't you ask them what their plans are? त्यांची योजना काय है? उनके प्लान्स क्या है? उनकी योजना क्या है? THIR देयर मैंने बोल्ड में हाईलाइट किया. देखो गाइस, मी THIR देयर ला बोल्ड मध्ये हाईलाइट केलंय. So please try and understand the difference between them and their. THEM them and THIR their दोनों के बीच के फरक को अच्छे से पूरी तरीके से समझने की कोशिश करो. त्याला पूर्णपणे समजण्याचा प्रयत्न करा. Right. So this is a simple difference between THEM them and THIR their. ये THEM them और THIR their के बीच में सर्वसामान्य फरक है. It's okay, no problem. I can understand. That's fine, no worries. Cool. So again, keep watching my lecture videos again and again. माझ्या लेक्चरचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत रहा. Until and unless you do not understand, जब तक आपको समझ में नहीं आता है, जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीये, 10 times, 20 times doesn't matter.
go through my YouTube channel, subscribe my YouTube channel, and watch my videos again and again. माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, व्यवस्थित समजून घ्या. All these things are really really important, my dear friend. ह्या सर्व बेसिक छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत to talk fluent and grammatically perfect English. Okay, तो फ्लुएंट और ग्रामेटिकली परफेक्ट इंग्लिश बात करने के लिए ये सब छोटे छोटे वर्ड्स को समझना और ये सब छोटे छोटे वर्ड्स को पढ़ना बहुत जरूरी है. ओके, फ्लुएंट आणि परफेक्ट ग्रामॅटिकली इंग्लिश बोलण्यासाठी हे जे लिस्ट ऑफ प्रोनाउन वगैरह जे काय मी शिकवतोय, जो लिस्ट ऑफ प्रोनाउन वगैरह जो सब मैं पढ़ा रहा हूँ, it's really important and crucial for you guys, my dear friend. Please try and understand the importance of small words. Right now, is there any question, my dear friends, before jumping on my next session? आगे के कॉन्सेप्ट पे जंप करने से पहले is there any question? पुढच्या कॉन्सेप्ट पर जंप करण्या अगोदर काय प्रश्न आहे, काय डाउट आहे guys? Any question please? Yes, no, maybe? Could you please reply in the chat box? Quick. फटाफट chat box में reply दे दो. Kindly reply me in the chat box at the earliest. Great. Thank you so much. I'm so happy that you do not have any question. Any question comes, please go through my videos. My videos are always available on my YouTube channels, and watch it 10 times, 20 times until and unless you do not understand, and try to apply it in the practical. Right? So moving on to the next session, guys. Next session pe move kar raha hu. Very important. The way we have learned now. खूप महत्वपूर्ण आहे. Super duper important. This and that. This एखादी वस्तु, एखादी व्यक्ति जो अपने नजदीक है, अपने पास है, सिंगुलर. दिस म्हणजे हा ही है, आणि दिस हिंदी में मतलब होता है यह. लुक एट माय डेफिनेशन ऑफ दिस. एक्सक्यूज मी, मैंने दिस का डेफिनेशन भी दिया है. मी दिस ची डेफिनेशन पण दिलेली आहे. द पर्सन कॉमा थिंग और आइडिया that is present or near. ऐसा पर्सन, ऐसा चीज, वस्तु, असा व्यक्ति, अशी वस्तु और आइडिया यानी युक्ति that is present, अभी प्रेजेंट है अपने पास, और नियर इन प्लेस. नियर मतलब किसी जगह के नजदीक है, टाइम के नजदीक है, और थॉट प्रोसेस के पास नजदीक है, और जो चीज पहले से मेंशन की गई है. एखादी व्यक्ति, एखादी वस्तु किंवा व्यक्ति पहिल्यापासून मेंशन केलेले आहे, वहां पे हम लोग दिस का यूज करते हैं. दैट एनीथिंग विच इज अवे फ्रॉम अस, और उसके बारे में हम लोग पहले मेंशन कर चुके हैं, त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा उल्लेख केलेला आहे. सो द सिंपल डिफरन्स बिटवीन दिस अँड दॅट, बोथ सब्जेक्ट्स, बोथ प्रोनाउन आर सिंग्युलर. दोन्ही सब्जेक्ट्स, दोन्ही प्रोनाउन सिंग्युलर आहेत. दोनों प्रोनाउन, दोनों सब्जेक्ट सिंग्युलर है. The only difference between this and that, this एखादी व्यक्ति वस्तु आपल्या जवळ असते, कोई भी व्यक्ति या वस्तु अपने पास है, प्रेजेंट है. दैट बोले तो कोई भी व्यक्ति वस्तु अपने से दूर है, पहले से मेंशन की गई है, वो तो दोनों में कॉमन है. राइट? सो ट्राई एंड अंडरस्टैंड दिस. मेरा दैट का भी डेफिनेशन देखो. दैट म्हणजे तो, ती, ते इन मराठी. हिंदी में उसको वह बोलते हैं. दिस म्हणजे हा ही है इन मराठी. हिंदी में उसको यह बोलते हैं. Look at the definition of that, guys. It can refer to a specific person, ऐसा व्यक्ति, thing, वस्तु और idea indicating something previously mentioned or understood. जो पहले से मेंशन किए, जो पहिल्यापासून मेंशन केलेले आहे किंवा समजलेले आहे, समझ चुके हैं. Second point, it indicates specific person, thing or idea or determiner and conjunction. So that के अलग अलग यूज होते हैं guys. That's a वेगळा वापर आहे. This has limited uses, wherein that has more and more uses.
दिस का वापर लिमिटेड है, दिस का यूज लिमिटेड कम मायने में होता है, दैट के बहुत सारे यूज है, दैट का अलग अलग यूज होगा. वी कैन ट्राई एंड अंडरस्टैंड द एग्जाम्पल्स. हम लोग एग्जाम्पल को समझने की कोशिश करेंगे, अपन एग्जाम्पल द्वारे समझण्याचा प्रयत्न करूया. ओके. दिस चर्च, हे चर्च, ते जर इथून लांब असतं, अगर वही इधर से लंबा रहता तो मैं बोलता था दैट चर्च. लुक एट दैट चर्च, त्या चर्च कडे बघ. लुक एट धिस चर्च, ह्या चर्च कडे बघ. यह चर्च को देख. दिस इज माय फोन, हा माझा फोन आहे. यह मेरा फोन है. अगर यही मेरे से लंबा है, हात जर माझ्यापासून लांब असेल, दैट इज माय फोन. समझ में आ रहा क्या? समझता का सर्वांना गाइस? आर यू गाइस अंडरस्टैंडिंग द डिफरेंस बिटवीन दिस एंड दैट? यस और नो? प्लीज type your messages in the chat box. Perfect. Awesome. Great. So if you look at all these examples which I have given in my note, you will easily understand the difference between this and that. अगर आप लोग मेरे एग्जाम्पल को अच्छे से देखोगे, जो मैंने दिस और दैट के बीच में दिए हैं, यू कैन इजिली अंडरस्टैंड द डिफरेंस बिटवीन दिस एंड दैट. आप लोग दिस और दैट के फरक को अच्छे से समझ सकते हो. तुम्हाला दिस आणि दॅट मधला फरक आरामशीर कळेल. ओके. हा टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे. यह टॉपिक बहुत महत्वपूर्ण है. अगर मुझे इसको इंग्लिश में बोलना है, दिस टॉपिक इज रियली इंपॉर्टेंट. तो टॉपिक खूप महत्वपूर्ण होता, वो टॉपिक बहुत ही इंपॉर्टेंट था. दैट टॉपिक वॉज रियली इंपॉर्टेंट. समझ में आ रहा है? इस तरीके से आपको कंपॅरिझन करके समझना है. ह्या पद्धतीने तुम्हाला एकमेकात तुलना करून त्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. ओके. आय हॅड वर्क इन दिस कंपनी, मैं इस कंपनी में काम कर चुका था. मी या कंपनीमध्ये काम केलेलं होतं. ह्या स्टॉप युजिंग दिस पेन, हा पेन वापरू नकोस, ये पेन को यूज मत कर. दिस इज हाइट ऑफ पेशंस. ओके. शी विल लर्न दिस टॉपिक सून, ती हा टॉपिक लवकरच शिकेल, वह इस टॉपिक को जल्द से जल्द सीख लेगी. Just wanted to have one glass of water, my dear friend. Just 1 second. All right. I'm back. Just wanted to have one glass of water. Are you guys understanding, my dear friends? क्या आपको समझ में आ रहा है मैं किस तरीके से कैसे पढ़ा रहा हूँ? आता तुम्हाला कळतंय मी कशा प्रकारे शिकवतोय आणि त्याच्यातला फरक कसा समजवतोय तुम्हाला? समजून घ्या, समझ के ले लो, my dear friends. If you do not understand now, you will never understand. It's really, really important. I have understood the importance of this. I have been teaching in my 15 years of offline teaching English speaking life. I want you guys should understand an importance of each and every pronoun. Okay. वर्ड्स दिखने में छोटे छोटे हैं, वर्ड्स दिसायला छोटे छोटे आहेत, त्याचे अर्थ पण छोटे छोटे आहेत, उसके मीनिंग भी छोटे छोटे हैं, बट इट हैज ह्यूज मीनिंग. त्याचे सॉरी इट हैज ह्यूज यूज, उसका वापर बहुत बड़ा है, त्याचा वापर खूप महत्वपूर्ण आहे. याच्यामध्ये जर आपण छोटे छोटे जर चुक्या केल्या ना बोलताना, इसके अंदर अगर हम लोग छोटी छोटी भी गलती अगर करते, द एचआर ऑफ द कंपनी विल सू ऑन यू, माय डियर फ्रेंड्स. जो कंपनी के एचआर होते हैं, आपको कभी इंटरव्यू से निकालेंगे या कभी इंटरव्यू में फेल करेंगे, आपको पता भी नहीं चलेगा. आई ऑलवेज ट्राई एंड टीच एज अ एमएनसी पॉइंट ऑफ व्यू. मैं हमेशा इंग्लिश पढ़ाने की कोशिश करता हूँ
एज पर मल्टीनेशनल कंपनीज रिक्वायरमेंट, मल्टीनेशनल कंपनी के रिक्वायरमेंट के हिसाब से हमको ग्रामेटिकली इंग्लिश परफेक्ट बोलना है. मल्टीनॅशनल कंपनीच्या जरूरतप्रमाणे गरजेप्रमाणे आपल्याला ग्रामॅटिकली इंग्लिश परफेक्ट आलं पाहिजे, फ्लुएंट आलं पाहिजे, विदाउट फंबल, विदाउट फिलर्स, विदाउट जॉगन्स, विदाउट स्टॉकिंग, विथ नाइस ओकैबुलरी स्किल. रट्टा मारून नहीं, पाठांतर रट्टा मार के किसी टॉपिक पे बात नहीं करना है, गूगल से छापना नहीं है. वी हैव टू क्रिएट एंड फ्रेम आवर ओन सेंटेंसेस. क्रिएटिविटी मैटर्स अ लॉट इन इंग्लिश लैंग्वेज. इंग्लिश लैंग्वेज में क्रिएटिविटी बहुत मैटर करती है. इंग्लिश लैंग्वेज में क्रिएटिविटी खूब मैटर करते हैं. नाउ वी आर जंपिंग ऑन द एग्जांपल ऑफ दैट. Excuse me, my dear friend. The rain was so heavy that we couldn't go outside. That ये सेंटेंस में कंजक्शन का रोल प्ले कर रहा है. देखो, दैटचा ह्या वाक्यामध्ये कंजक्शनचा रोल आहे. दो वाक्य को ज्वाइन कर रहा है, दोन वाक्यांना ज्वाइन करतोय. मी काय बोललो, दैट के अलग अलग यूज है, लेकिन दिस का लिमिटेड यूज है. दैट कंजक्शन करके भी रोल प्ले करता है. दैटचा वापर कंजक्शन म्हणून पण होतो. दैट डिटरमाइनर का भी रोल प्ले करता है. दैट का यूज डिटरमाइनर करके भी होता है. और दैट का ऐसा यूज होता है जो चीजें अपने से दूर है, थिंग्स, वस्तु, प्रोनाउन जो अपने से दूर है, या नाम जो कोई होता है जो अपने से दूर है, जे आपल्यापासून लांब आहे ते दाखवण्यासाठी. ओके, हे दॅट के अलग अलग यूज आहे. लुक ॲट माय सेकंड एक्झाम्पल. हे दॅटचे वेगळे वापर आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. ही रैन फास्ट, वो बहुत तेजी से दौड़ा, सो दैट ही कुड कैच द बस. इसको बोलते हैं एडवर्ब क्लॉज ऑफ रिजल्ट. सो दैट, सच दैट. ये मैं आगे कंजक्शन में पढ़ाऊंगा, डोंट वरी. मेरा कंजक्शन का भी टॉपिक बहुत बड़ा रहेगा. मैं पूरे कंजक्शन पढ़ाऊंगा आप लोगों को. मी तुम्हाला पूर्ण कंजक्शन स्टेप बाय स्टेप शिकवणार. मी तुम्हाला पूर्ण प्रेपोजिशन स्टेप बाय स्टेप शिकवणार. ऑलराइट, डोंट बॉदर अबाउट दैट, उसके बारे में आप टेंशन मत लो. फिलहाल दिस और दैट को समझ के ले लो. सो दैट, जेणेकरून. ओके, इन मराठी. इन हिंदी अपन बोल सकते हैं ताकि, उसको बोल सकते हैं. ही रैन फास्ट सो दैट ही कुड कैच दी बस. वो तेजी से दौड़ा ताकि वो बस को पकड़ सके. सो दैट कंजक्शन. दिस इज माय हाउस, ये मेरा घर है. एंड दैट इज माय नेबर्स, ये मेरा घर है. दिस आया यहाँ पे, दिस आया, अभी मैंने दिस पढ़ाया था, इथे दिस आलं. ये मेरा घर है. एंड दॅट इज माय नेबर्स, वो मेरे बाजूवाले का है, ते माझ्या शेजाऱ्याचा आहे. तिकडे दॅट आलं, समजून घ्या. वहां पे दॅट आया, समझ के ले लो. ही सेड, उसने कहा, तो म्हणाला. ही वुड बी लेट एंड दैट वॉज फाइन विथ मी. तो म्हणाला कि तो उशिरा येईल. उसने बोला कि वह लेट आएगा. मतलब ये यहाँ पे पहले मेंशन किया हुआ है. उसने बोला ये मेंशन किया हुआ है, उसके बारे में मैंने बताने के लिए वहां पे दैट डाला. ते सांगण्यासाठी मी तिकडे काय वापरलं, दैट वापरले. ही सेड ही वुड बी लेट, उसने कहा वो लेट आएगा, तो म्हणाला तो लेट येईल. एंड दैट वॉज फाइन विथ मी, आणि ते मला ओके होतं, मेरे लिए वो ठीक था, कोई प्रॉब्लम नहीं था. दैट 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 वॉज फाइन विथ मी. ओके, जो चीज पहले से मेंशन की उसके बारे में बात किया. जी गोष्ट पहिल्यापासून मेंशन केली त्याच्याबद्दल बोललोय आपण इकडे. उधर दैट इज माय बुक, वो मेरी किताब है, ती माझी पुस्तक आहे. आई लाइक दैट, मला ते आवडतं, वो मुझे अच्छा लगता है. एनी क्वेश्चन अबाउट दिस एंड दैट माय डियर फ्रेंड? कोई सवाल है दिस और दैट के बारे में? दिस आणि दैट बद्दल काय प्रश्न आहे का? Could you please type your messages in the chat box? Come on, guys. Perfect. Thank you so much for your valuable response. I really appreciate your response, guys. Now I'm jumping on my next two prepositions in the list. I'm sorry, not prepositions, pronoun. आता मी माझ्या पुढच्या दोन प्रोनाउन कडे जंप करत आहे. अभी मैं अगले दो प्रोनाउन के ऊपर जंप कर रहा हूं. They are also very very vital and very very important, my dear friend. अगले दो प्रोनाउन में जो पढ़ाने जा रहा हूं, अगेन माय डियर फ्रेंड, इट इज सुपर डुपर इंपॉर्टेंट. वो भी बहुत ही महत्वपूर्ण है, वो भी बहुत ही वैल्यूएबल है.
पुढचे जे दोन प्रोनाउन आहेत ते पण खूप महत्वपूर्ण आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, दीज अँड दोज. दीज म्हणजे हे, ही, हे, ह्या, ही. हिंदी में इन बोलते हैं या ए बोलते हैं उसको. दोज ते, त्या, अनेक वचन. दीज ए धिस का अनेक वचन फॉर्म है. दीज हा धिसचं अनेक वचन रूप आहे. एंड दोज दैट का अनेक वचन फॉर्म है. दोज जो है वो दैट का अनेक वचन फॉर्म है. सिंपल मैन, सिंपल माय डियर फ्रेंड्स, एकदम सोपा, एकदम इजी, एकदम आसान. दी जो वर्ड है THESE वो धिस से बना है, वो धिस का अनेक वचन फॉर्म है, धिस का अनेक वचन रूप है. एंड दो जो वर्ड है वो दैट का अनेक वचन फॉर्म है, ते दैटचा अनेक वचन रूप है. प्लूरल सब्जेक्ट्स. दिस एंड दैट सिंगुलर सब्जेक्ट. दिस मतलब पास वाली चीज आहे, दैट मतलब दूर वाली चीज आहे. दिस म्हणजे जवळ, दैट म्हणजे लांबचं. दीज धिसचं अनेक वचन रूप आहे, जवळच्या, आजूबाजूच्या. दीज धिस का अनेक वचन फॉर्म है, अपने नियर बाय, अपने आजू बाजू में. दोज दैट का अनेक वचन रूप है, दूर वाले. दोज दैटचं अनेक वचन रूप आहे, लांबचे, दूरचे. Are you getting my points? Please keep in your mind. Please try and understand it. Okay, let's jump on the examples. अभी हम जंप करते हैं examples के ऊपर. ओके, आता आपण एक्झाम्पल वरती जंप करूया. व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल, दीज ग्रेप्स टेस्ट सॉर. हे द्राक्षे आंबट आहेत. दीज ग्रेप्स को ध्यान दो. दीज के बाद जो ग्रेप्स आया ना उसको ईएस प्रत्यय लगा है. दीज नंतर जो ग्रेप्स वर्ड आला ना त्याला ईएस प्रत्यय लागलाय. दीज ग्रेप्स, दीज ग्रेप्स, GRAPES. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड इन दॅट वे. त्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. दीज डर्टी सॉक्स स्टिंक. हे घाणेरडे सॉक्स वॉश मारतात. सॉक्स, SOCKS. These. These birds are friendly. Birds, BIRDS. These chickens are ours. Ours. Chickens. These are its footprints. Footprints. Footprints को भी यस लगा है. फुटप्रिंट्सला पण यस प्रत्यय लागलाय बघा. दीज आलं तिकडे, तिकडे धीस वापरू नका. वहां पे दिस मत यूज करो, दीज यूज करो. दी चिकन्स, चिकन्स. एस लागलाय पुढे बघा, CHICKENS, chickens. Look at my each and every examples. These people are very liar. हे लोक खूप खोटाडे आहेत. ये लोग बहुत ही झूठ बोलने वाले हैं. These people. All these books are really important. ये सर्व पुस्तकें खूप महत्वपूर्ण हैं. ये सभी किताबें बहुत जरूरी हैं. So these के बाद जो भी नाउन, which one my dear friend Sujal, which example are you asking about? Yes, this is absolutely right. Perfect. So just remember one thing in your mind. एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा, एक चीज आपके दिमाग में रखो. दीज के बाद जो भी नाउन आएगा, प्रोनाउन आएगा, वो प्लूरल होना चाहिए. Alright? These people, these students. Sure, Pradeep. Sure, Pradeep. I'm repeating. These people, these students, these employees, these books, these members, these relatives, these cars. Are you understanding, man? Is everyone understanding? Are you people understand? I am
ऍडिंग सम मोर एक्झाम्पल, मी अजून थोडे एक्झाम्पल्स ऍड करतोय. डोंट टॉक विथ दीज सेल्फिश फ्रेंड्स. Don't talk with these selfish friends. These friends, 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 अनेक वचन, प्लूरल. नाउ वी आर कंपेयरिंग विथ दोज. अभी हम लोग उसको दोज के साथ कंपेयर करते हैं. आता आपण त्याला दोज बरोबर कंपेयर करूया. ओके, दोज का मेरा डेफिनेशन देखो. दोजची माझी डेफिनेशन बघा माय डियर फ्रेंड. दोज इज अ डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन. अभी थोड़ी देर पहले बोला, मैं थोड़ा वेळ पूर्वी बोललो, ठीक है. That refers to plural object or people that are at distance from the speaker. असे लोक, असे ऑब्जेक्ट जे स्पीकर पासून म्हणजे बोलणाऱ्यापासून लांब आहेत. ऐसे लोग या ऐसा ऑब्जेक्ट जो बोलने वाले से, यानी हम, जैसे मैं हूं, आप लोग, आपसे कोई चीजें दूर है, कोई लोग आपसे दूर है. अनेक वचन बोल रहा हूं मैं. आई एम टॉकिंग अबाउट प्लूरल. मैंने दैट के लिए सिंगुलर बोला था. दैट इज फॉर सिंगुलर, वेरिन दोज इज फॉर प्लूरल. दैट का ही प्लूरल फॉर्म दोज है. ये दिमाग में घुसाओ, हे डोक्यामध्ये समजून घ्या. एंड धिस का ही प्लूरल फॉर्म दीज है. अगेन एंड अगेन आई एम रिपीटिंग. मैं पुनः पुनः रिपीट करता है, मैं बार बार उसको दोहरा रहा हूं. दिस का प्लूरल फॉर्म क्या होता है? दीज होता है. एंड दैट का प्लूरल फॉर्म क्या होता है? दोज होता है. मैंने दोज का डेफिनेशन दिया है, वही डेफिनेशन आप लोग दीज के लिए अप्लाई करो. Whatever definition I have given for those, you can apply same definition for these. जहां पे नियर बाय, जहां पे डिस्टेंस मतलब दूर लिखा है, वहां पे खाली नियर बाय लिखो. दीज के अंदर एक वर्ड चेंज करो. rest definition could be almost same. Okay, it can also refer to thing or people. those ऐसे चीजों को या ऐसे लोगों को दर्शाता है, thing or people that have already been mentioned or understood. जिसको जो पहले मेंशन किए जा चुके हैं या जिसको हम लोग पहले से समझ चुके हैं. लेट्स जंप ऑन सम एग्जांपल फॉर दोज फ्लावर्स आर ब्यूटीफुल. ती फुलं खूप सुंदर आहेत. ती फुलं. दीज फ्लावर्स आर व्हेरी ब्यूटीफुल. ही फुलं खूप सुंदर आहेत. कंपॅरिझन बघा, तुलना करा, कंपॅरिझन देखो गाइस. दीज फ्लावर्स आर वेरी ब्यूटीफुल. ही फुलं खूप सुंदर आहेत. यह फूल बहुत ही सुंदर है. Those flowers are very beautiful. ती फूल, राइट. ओ फूल, क्या हिंदी में फूल ही बोलते हैं? आई एम नॉट श्योर अबाउट दैट. ओके, अंडरस्टँड द डिफरन्स. फरक समजून घ्या, दोघातला फरक समजा. आर दोज युअर कीज? आर दोज सामने नहीं है मेरे, प्रेजेंट माझ्या समोर नाही आहेत त्या चाव्या, लांब आहेत माझ्यापासून, मेरे से दूर है वो चावियां. आर दोज युअर कीज? क्या वो तेरी कीज है? का त्या तुझ्या चाव्या आहेत? अगर मेरे सामने रहता या आपके सामने होता, या जो युअर के बारे में हम लोग पूछ रहे, या युअर बद्दल आपण विचार, त्याच्या समोर जर असतं, आर दीज युअर कीज? आर दीज युअर कीज? क्या है, का ह्या तुझ्या चाव्या आहेत? क्या ये तेरी कीज है? आई लव दोज बर्ड्स. आई लव दोज बर्ड्स. दोज बर्ड्स, ते पक्षी, व पंछी. दोज हाउसेस आर व्हेरी ओल्ड. ती घरं खूप जुनी आहेत. वह घर बहुत पुराने हैं. आय डोंट वॉन्ट टू ईट दोज. दोजच्या पुढे मला काही असू शकेल, त्या दोजच्या पुढे ओ दोज के सामने कुछ. आय डोंट वॉन्ट टू ईट दोज फ्रूट्स. मला ती फळं खायला आवडत नाहीत. मुझे वो फल खाना पसंद नहीं है. दोज हु फेल्ड द एग्जाम आर नॉट अलाउड टू गो दिस ट्रिप. जे कोणी परीक्षेत नापास झालेले आहे त्यांना ट्रिपला जायला परवानगी नहीं है. जो कोई पहले से फेल हो चुका है, पहले से मेंशन किया जा चुका है, पहिले फेल झालेले आहेत, त्याच्याबद्दल आपण दोज वापरलं. तिकडे आपण दॅट वापरलं होतं सिंगुलर साठी, इकडे प्लूरल साठी आपण दोज वापरते. वहां पे सिंगुलर में हम लोगों ने दैट यूज किया था, वहां पे प्लूरल में हम लोग दोज यूज कर रहे हैं. दोज आर माय फादर शूज. ते माझ्या वडिलांचे शूज आहेत. वो मेरे पिताजी के शूज है, या ओवे जो भी है, ठीक है.
समझा गाइस? हैव यू अंडरस्टूड? समझ लेगा तुम्हाला मित्रांनो? यस, नो, मे बी? कैन यू प्लीज रिप्लाई मी इन द चैट बॉक्स एट द अर्लिएस्ट? कृपया करके मुझे चैट बॉक्स में फटाफट रिप्लाई दो. क्विक क्विक. अगेन वापस बोल रहा हूं, मेरे व्हिडिओ बार बार देखो, माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी ते पैसे कमवायला युट्यूब चॅनल बनवला नाही. मैंने यूट्यूब चैनल पैसे कमाने के लिए नहीं बनाया माय डियर फ्रेंड. मेरे कुछ पर्सनल रीजन की वजह से मैं ऑफलाइन लेक्चर नहीं ले पा रहा हूं पिछले 5-6 महीनों से. पाठीमागच्या 5 ते 6 महिन्यापासून मी काही पर्सनल कारणास्तव ऑफलाईन लेक्चर घेऊ शकत नाहीये. त्यामुळे मी युट्यूब चॅनल चालू केला. जस्ट टू स्प्रेड माय नॉलेज among the learners. Okay, my intention to jump on YouTube is not to earn the money, guys. Let me clear. इसके दिमाग में अगर ये चीज होगी, कोणाच्या डोक्यामध्ये असला अरे विजय सर भी बाकी लोगों की तरह यूट्यूब के ऊपर जंप हुआ, ऐसा ऐसा कुछ नहीं है. अपना लास्ट सेशन बाकी है, अपना अजून लास्ट सेशन बाकी है. ओके, एक 5 मिनट में खत्म कर दूंगा मैं. बट लेट मी क्लियर, माय इंटेंशन इज टू जंप ऑन यूट्यूब is not to earn the money, my dear friend. My intention is to jump on YouTube just to elaborate my 15 years of offline English speaking, just to share my 15 years of offline English speaking knowledge and experience with all the needful students. जिनको जरूरत है, जिनको अच्छा टॉप लेवल का इंग्लिश सीखना है, ज्यांना गरज आहे, ज्यांना एकदम चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकायचं आहे. मेरे पास बहुत सारा स्किल है. एमएनसीज, उसके इंटरव्यूज, कौन कौन से राउंड होते हैं, हम लोग स्टेप बाय स्टेप जाएंगे गाइस. मैं हर एक चीज, मुझे कॉकटेल नहीं करना है. माय हैबिट इज नॉट टू डू अ कॉकटेल, यू नो. म्हणून मी बोलतोय माझे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा. इसके लिए मैं बोलता हूँ मेरे हर एक वीडियो को आप लोग स्टेप बाय स्टेप देखो. मैंने उसको टाइटल दिया है लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, वैसा स्टेप बाय स्टेप देखो. जिसका जो सेशन मिस होता है वो देख लेना, लेकिन उसके पहले का पहिला देखो, त्याच्या अगोदरचा पहिला बघा, जेणेकरून तुम्हाला ते कळेल. उसका पहले का देखो, फिर आगे का तुमको अच्छे से समझेगा. लाइकवाइज, आई डोंट वांट टू यूज थंबनेल्स एंड ऑल, यू नो. थंबनेल्स एंड ऑल, आई डू नॉट बिलीव ऑन दैट. वो जो बनाते ना डीटीपीज एंड ऑल, टाइटल्स, उसको अलग अलग कलर देने का, ये वो करने का, आई डू नॉट बिलीव ऑन ऑल दिस थिंग्स, यू नो. मैं ये सब चीजों पे ध्यान नहीं देता. मैं मेरे क्वालिटी पे ध्यान देता हूँ. मी माझ्या क्वालिटीवर लक्ष देणार. थंबनेल बनाने का, अपना उधर फोटो डालने का, उसको बोल्ड करने का, उसको ब्लैक करने का, उसको लाइट लगाने का, चमकाने का, आई डू नॉट बिलीव ऑन ऑल दिस थिंग्स गाइस. आई एम अ ट्रूली बिलीवर ऑफ ऑफलाइन टीचिंग. Just because of some personal reasons, I have jumped on online, and I want my each and every should use of my knowledge and skill for their future, to make their careers, to get the job in multinational company. मैं चाहता हूँ मेरे नॉलेज का, मेरे स्किल का यूज करो, माझ्या नॉलेजचा, माझ्या स्किलचा वापर करा, चांगल्या चांगल्या एमएनसी मध्ये सिलेक्ट व्हा. माझे भरपूर स्टुडंट, माझे 10-15 वर्ष टीचिंग लाईफ मधले माझे चांगले चांगले स्टुडंट्स, टॉप ते टॉप स्टुडंट्स आहेत. 85 to 90% माझे स्टूडेंट्स आहेत जे चांगल्या कंपनी सेट आहेत. 85 to 90% मेरे स्टूडेंट जो है, जो अच्छे अच्छे कंपनी में सेट हो चुके हैं, अच्छा अच्छा जॉब कर रहे हैं. राइट, सो आई जस्ट वांटेड टू एंड अप द लास्ट सेशन गाइस. अपन लास्ट सेशन के ऊपर जंप करते हैं. लिस्ट ऑफ प्रोनाउन का अपन लास्ट सेशन है गाइस. हा आपला लिस्ट ऑफ प्रोनाउनचा लास्ट सेशन आहे. मी, माय एंड योर. वेरी इजी. मी, आय का ऑब्जेक्ट फॉर्म, आय से मी बनता है. आय पासून मी बनतं. विथ मी, फॉर मी, बोलते ना, मेरे साथ, माझ्यासोबत. फॉर मी, माझ्यासाठी, मेरे लिए. फ्रॉम मी, माझ्यापासून, मुझसे. ऑन मी, मुझ पे, माझ्यावर. बाय मी, मेरे द्वारा, माझ्याद्वारे. टुवर्ड मी, मेरी ओर, माझ्याकडे. अगेंस्ट मी, मेरे खिलाफ, माझ्या विरुद्ध. मी. वेरी इजी. इसके लिए मैंने उसका कुछ मीनिंग वगैरह ज्यादा लिखा नहीं है, म्हणून मी त्याचा काय अर्थ वगैरे टाकला नाही. खूप इझी आहे, खूप सोपं आहे. मी आयचा ऑब्जेक्ट फॉर्म आहे. मी जो आय का ऑब्जेक्ट फॉर्म है. राइट. माय, माझा, माझी, माझे, हे मायचे 3 अर्थ आहेत. मेरा, मेरी, मेरे, ये माय के 3 अर्थ है. माय मैं सेंटेंस के स्टार्ट में डाल सकता हूँ, सेंटेंस के एंड में डाल सकता हूँ, मिडल में डाल सकता हूँ. मायचा वापर मी वाक्याच्या सुरुवातीला करू शकतो, मिडलला करू शकतो, एंडिंगला करू शकतो.
युअर, तुझा, तुझी, तुझे, जे यू पासून बनलेला आहे. युअर यानी आपका, आपकी, आपके, जो यू से बन चुका है. ऑलराइट, लुक एट माय सम ऑफ एग्जाम्पल. द बुक बिलोंग टू मी, पुस्तक माझा है, किताब मेरी है. दिस इज माय कार, ही कार माझी आहे, ये मेरी कार है. इज दैट योर बैग, का ती तुझी बॅग है, बॅग आहे, क्या वो आपकी बैग है. शी गेव द गिफ्ट टू मी. मी एंड माय फ्रेंड्स वेंट टू द पार्क, मी आणि माझा मित्र पार्क मध्ये गेलो, मैं और मेरा फ्रेंड पार्क में गए. माय हाउस इज बिग, माझं घर खूप मोठं आहे. दिस इज माय पेन, ये मेरा पेन है, हा माझा पेन आहे. व्हेरी इजी, सिंपल, इजी. मी, आय का ऑब्जेक्ट फॉर्म एम ई. ओके, लुक एट मी, माझ्याकडे बघ, मेरी ओर देख. मी, ट्रूली बिलीवर ऑफ ऑफलाइन, मी. द लेटर वॉज रिटन बाय मी, पत्र लिहिलं गेलं माझ्याद्वारे. द इंटरव्ह्यू विल बी गिवन बाय मी, इंटरव्ह्यू दिला जाईल माझ्याद्वारे. ऑन मी देयर इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच एंड एवरी स्टूडेंट, माझ्यावर सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, मेरे ऊपर हर एक विद्यार्थी की जवाबदारी है. फ्रॉम मी यू कैन गेट लॉट्स ऑफ नॉलेज अबाउट एन इंग्लिश, माझ्यापासून तुम्ही इंग्लिश बद्दल भरपूर नॉलेज घेऊ शकता. माय इंटेन्शन इज क्लिअर, माझं इंटेन्शन क्लिअर आहे. मायच एक्झाम्पल. कुड यू प्लीज रिपीट माय लास्ट टॉपिक, का तू कृपया करून माझा लास्ट टॉपिक रिपीट करू शकतोस. क्या तू कृपया करके मेरा लास्ट टॉपिक, माय. यू शुड अंडरस्टैंड योर रिस्पॉन्सिबिलिटी, तुला तुझी जबाबदारी कळाली पाहिजे, आपको आपकी जबाबदारी समझ में आनी चाहिए. योर, डोंट रिपीट योर मिस्टेक अगेन, तुझी चुकी पुन्हा रिपीट करू नकोस, आपका गलती वापस दोहराइए मत. ओके गाइस, एनी क्वेश्चन ऑन दिस. मी, माय अँड योर, काय प्रश्न आहे? असेल तर मला सांगा, नसेल तर यस लिहा फटाफट. Could you please reply me in the chat box? Perfect. So guys, it's humble request. ज्याचा कोणाचा सेशन मिस होतोय, जिसका कोई सेशन मिस होता है, वापस बोल रहा हूं, पुन्हा मी रिपीट करतोय, माझे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. आई एम गिविंग यू एन ओपन चैलेंज, मैं तुला ओपन चैलेंज देतोय. मेरे हर एक व्हिडिओ को बार बार देखो, 10 वेळा बघा, 20 वेळा बघा, 30 वेळा बघा, पूर्ण व्हिडिओ प्रॉपरली बघा, ऐका, झोपताना ऐका, फ्री वेळेमध्ये ऐका, समझून घ्या. ट्राई एंड अंडरस्टैंड एंड प्रैक्टिकली अप्लाई करा, समझ के लीजिए उसको और प्रैक्टिकली इंप्लीमेंट कीजिए. दैट इज आवर टारगेट. राइट, share my YouTube channel link for all the learners. Again, I am requesting you for each and every one. Right, माझी YouTube चॅनलची लिंक सर्वांकडे पोहोचवा, ज्यांना खरंच इंग्लिशची गरज है, जिनको सच में इंग्लिश सीखना है, जो इंग्लिश की वजह से आगे नहीं जा पा रहा है, अपना फ्यूचर नहीं बना पा रहा है, जे इंग्लिश वीक असल्यामुळे, कमजोर असल्यामुळे पुढे जाऊ शकत नाहीत, त्यांचं फ्युचर बनवू शकत नाहीत. राइट, that's enough for the day. See you tomorrow at 8 p.m. I will be jumping on my next sessions. Good night. Take care. Have a wonderful night. We'll see you tomorrow at 8 p.m. I will upload this video as well. मी हा पण व्हिडिओ अपलोड करेन. Bye-bye. मैं ये भी वीडियो अपलोड कर दूंगा guys. Okay? Bye. Night. Thank you so much.